ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी. सूर्यचंद्रही तुझी आचरणी, सूर्यचंद्रही तुझी आचरणी. रोज नमवी माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवर्षी तू फुला फुलातून, दरवर्षी तू फुला फुलातून, धवल दवातून कमल दलातून, धवल दवातून कमल दलातून. धरे सांगती नितळ जलातून, धरे सांगती नितळ जलातून. तुझीच महती ख्रिस्ता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 9 1-5 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 9 1-5 ही वचने. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात सलाम. आज आपण प्रभूचे वचन बघितले आहे. योहानकृत शुभवर्तमान 9 अध्याय वचने 1-5. आणि या वचनांमध्ये जन्मांधळाला दृष्टी देणे हे कार्य जे प्रभूने केलेले आहे ते आज आपण पाहतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एका आंधळ्या व्यक्तीला बरं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ते आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त कितीही प्रकारची कोणतीही जरी पीडित बिमारी जरी असेल तरी पण ती बरी करण्याचे सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत आणि ते कार्य त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि त्यावेळेसच आपण पाहतो दुसऱ्या वचनामध्ये की मग तेथील जी यहुदी आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ते म्हणू लागले की ही बिमारी त्याच्या पापांमुळे त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे, त्याचं प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे असं ते बोलून राहिले आहे. पण प्रियजन हो, तो जन्मताच आंधळा व्यक्ती कसा काय पाप करील हा एक प्रश्न आहे.
मग त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी दुसरे विचार त्यांनी मांडले आहे, जसं ते निर्गमन 20 अध्याय वचन 5 त्यांनी पुढे केलेले आणि म्हटले आहे की कदाचित त्याच्या आई वडिलांनी पाप केले असेल आणि म्हणून मग त्याची पिढी याच्या मुलावर म्हणजे त्याच्यावर ही बिमारी आली असावी असं ते बोलू लागले आहे. परंतु तिसऱ्या वचनात आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर दिलं आणि म्हणाला, त्यांना सांगितलं की या दोन्ही गोष्टी निरर्थक आहेत, चुकीच्या आहेत. त्या व्यक्तीचे आंधळेपण यासाठी आहे की देव त्याच्या जीवनामध्ये मोठे काम प्रकट करावे. पुष्कळदा प्रियजन हो, आमच्या जीवनामध्येही असे अनेक प्रकारच्या त्रासातून, परीक्षा, संकटातून आम्हाला जावे लागतो आहे, परंतु त्यामध्येही देवाचे गौरव आम्हाला पाहायला मिळतात. जर आम्ही विश्वासाने जर दृढ बनून जर राहिलो तर आमच्या जीवनामध्ये देव गौरव पाहण्यासाठी, गौरव व्हावे यासाठी प्रभू येशू ते कार्य आमच्या जीवनामध्ये, ते संकट आमच्या जीवनामध्ये येत असतात. जसं प्रभूचं वचन आपण पाहतो योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय वचन 4 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. देवाचे गौरव व्हावे यासाठी ते कार्य घडवतो आहे. त्यानंतर आपण पाहतो 4थ्या वचनामध्ये की त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. दिवस आहे तोपर्यंतच आपल्याला काम केली पाहिजेत. रात्र येणार आहे, त्याच्यात कोणालाही काही करता येत नाही. प्रियजन हो, या रात्र जे येत आहे म्हणजेच शारीरिक मृत्यू, आणि आम्ही दिवस आहे म्हणजे आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत त्याला आवडणारे असे काम आम्ही केलं पाहिजे. त्याला गौरविल्या जावे हे काम आम्ही केलं पाहिजे. अन्यथा आमच्यासाठी आमचं प्रतिफळ देणारा आमचा परमेश्वर आहे. आम्हा सर्वांचे न्यायस्थानासमोर न्याय होणार आहे. जसे 2 करिंथ याचं 5 अध्याय वचन 10 मध्ये आपण पाहतो की आमच्या आपापल्या कामाचे प्रतिफळ म्हणजेच आमचा न्याय त्या ठिकाणी होणार आहे आणि ते न्याय आम्हाला त्या ठिकाणी प्रभू येशू समोर आम्हाला द्यावे लागणार आहे. आम्हाला न्याय द्यावा लागेल. म्हणून प्रभूला गौरविल्या जावे असे जीवन जगण्यास, त्याला आवडणारे जीवन जगण्यास आम्हाला शिकावे ही देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करीतो देव बाप्पा, खरोखर आम्ही पाहतो की या ठिकाणी तू आम्हाला सांगतो आहेस की आम्ही जोपर्यंत या जगामध्ये शारीरिक रीतीने जिवंत आहोत तोपर्यंत प्रभू तुला आवडणारे जीवन जगून, तुला संतोषविले पाहिजे असे जीवन जगून प्रभू तुझे गौरव आम्ही केलं पाहिजे असे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर पिता. प्रभू धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. पक्षी गाती तुझीच गाणी, पक्षी गाती तुझीच गाणी, तूच अनादि अनंता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.